सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या किकली गावात हेमाडपंथी पद्धतीचे एक भैरवनाथाचे पुरातन मंदिर आहे। हे देऊळ पुणे सातारा राष्ट्रीय महामार्गापासून 5 किलोमीटर अंतरावर आहे। तिथेच डावीकडे चंदनगड तर उजवीकडे वंदनगड किल्ल्यांची जोडी नजरेस पडते। किकली गावात प्रवेश करताच रस्त्याच्या उजव्या बाजूला उंचावर भव्य असे प्रवेशद्वार दिसते। 18-20 पायऱ्या चढून प्रवेशद्वारात पोहोचताच समोर शिवमंदिराचे संकुल दिसते। संकुलातील एक मंदिर सुस्थितीत असून तर 2 मंदिरे भग्नावस्थेत आहेत। मुख्य मंदिर भैरवनाथाचे असून मंदिरावरती नक्षीकामाची रेलचेल आढळते। या मंदिरात मुख्य मंडपात नंदी आहे। वेदिकेवरील व्यालपट्टी, मुख्य मंडपावरील छतावर अनेक प्रकारची झुमरे कोरलेली आहेत। प्रवेशद्वारावर नक्षीकाम हा शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे। या प्रवेशद्वारावर प्रतिहारी, गजशरभ, व्याल, दैवी शक्ती असून उंबऱ्यावर कीर्तिमुख तसेच उंबऱ्यासमोर शंखाव्रत अर्धचंद्र पाहावयास मिळतो। येथील शिल्पे ही सातारा जिल्ह्यातील इतर मंदिरांच्या तुलनेत सरस आहेत। सन 1649 मध्ये अफजल खानाला वाईची सुभेदारी मिळाली। त्यावेळी वाईमध्ये त्याला वाडा बांधण्यासाठी त्याने ही मंदिरे पाडली। त्याचे दगड वाईला नेऊन त्याने आपला वाडा बांधला। गर्भगृहात गुरुच्या स्मृतीप्रित्यर्थ असलेले शिवलिंग आहे। तर उजवीकडील गर्भगृहात भैरवाची जागृत मूर्ती आणि त्यापुढे मुख्य शिवलिंग आहे। उत्तरेकडील भैरव आणि शिवलिंग जागृत असल्यामुळे नंदीची मान त्यांच्या बाजूला झुकलेली पाहायला मिळते। सभामंडपातील रंगशिळेवर 4 भरजरी खांब असून त्यावर संपूर्ण रामायण कोरलेले आहे। असे रामायण कोरलेले हे मंदिर महाराष्ट्रातील 3ऱ्या क्रमांकाचे मंदिर आहे। काही ठिकाणी शिवतांडव, वामन अवतार, रामायणातील विविध प्रसंग, सुरसुंदरी, क्षेत्रपाल अशी शिल्पे आहेत। मंदिराचा गाभारा त्रिदल पद्धतीचा आहे। भैरवनाथासमोरील अंतराळ गृह इतर 2 अंतराळ गृहांपेक्षा रेखीव आहे। या गृहात 2 देवड्या असून त्यात शिवपार्वती आणि एक ऋषीमुनी आहेत। गाभाऱ्यात उग्र अशी जागृत भैरवनाथाची मूर्ती आणि शिवलिंग आहे। किकली हे 500-600 उंबरा असलेले गाव असले तरी मंदिराप्रमाणेच या गावात 100-150 विरगळ पाहावयास मिळतात। त्यामुळे गावाला विरगळीचे गाव हे विशेषण शोभून दिसेल। महाराष्ट्र राज्यातील पहिले ऐतिहासिक विरगळीचे गाव म्हणून नुकतेच नावास स्वरूपात आले आहे। भैरवनाथांचा यात्रा उत्सव आश्विन महिन्यातील 3ऱ्या शनिवारी आणि रविवारी असतो। शनिवारी देवाला पुष्पहार वाहने, तळीपूजन, टक्कर आणि मध्यरात्री होणारी चिलाई देवी आणि भैरवनाथांची भेट हे या यात्रेचे खरे वैशिष्ट्य आहे। हा भेट सोहळा पाहण्यासाठी भाविक दूरवरून येतात। रविवारी दुपारी 12 वाजता छबिना असतो। त्यावेळी पालखीवर गुलाल, खोबरे आणि पेढे उधळतात। पेढ्यांची उधळण होणारी सातारा जिल्ह्यातील एकमेव यात्रा हे या यात्रेचे दुसरे वैशिष्ट्य आहे। 9 दिवस चालणारा हा उत्सव म्हणजे भाविकांची एक पर्वणीच असते।